धंतोली पोलिसांची मोठी कारवाई, लूट करणारे 3 आरोपी 24 तासात गजाआड। धंतोली पोलिसांनी लूट प्रकरणातील तत्काळ कारवाई करत अवघ्या 24 तासात 3 आरोपींना अटक केली। ही कारवाई डीसीपी राहुल मदने आणि एसीपी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनामिका मिर्जापुरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली। आरोपींनी एका व्यक्तीला चाकूचा धाक दाखवत लुटलं होतं। पोलिसांनी त्याच्या ताब्यातून 80,000 रुपये रोख रक्कम, 5 मोबाईल फोन, 1 चाकू व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली। धंतोली पोलिसांनी मागील 7 दिवसात घरफोडीच्या 3 वेगवेगळ्या प्रकरणात तात्काळ कारवाई करत आरोपींना 24 तासाच्या आत अटक केली। या जलद व प्रभावी कारवाईमुळे सामान्य नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल विश्वास व सुरक्षिततेची भावना अधिक दृढ झाली आहे। 3/6/25 रोजी दुपारी पाऊण ते 1:30 वाजताच्या दरम्यान जे आपले फिर्यादी आहे पवन सुरेश नरांजे, राहणार रामेश्वरी, वय 38 वर्ष, अजनी, हे कॅश पिकअपचं काम करतात। ते त्यांचं गेटवे हॉस्पिटल इथून कॅश घेतलेली होती त्यांनी आणि बँकमध्ये जमा करण्याकरता जात होते। तर ते जाताना जे अभ्यंकर रोड आहे पोलीस स्टेशन अभ्यंकर रोड या रस्त्याने जात असताना जे 2 अज्ञात इस्माने त्यावेळी एक चाकूचा धाक दाखवून त्यांना त्यांच्याकडनं बॅग हिसकावून घेतली आणि त्यांचे पैसे घेऊन पळून गेले होते। आम्हाला जशी कंप्लेंट आली आम्ही घटनास्थळी पोहोचलो। सर्व वरिष्ठ माननीय रिजन साहेब, माननीय रिजन दाभाडे साहेब, डीसीपी मध्ये साहेब, एसीपी नंदनवार साहेब सगळे पोहोचले। आम्ही सर्व त्या घटनास्थळाची पाहणी केली आणि आमच्या टीमने तात्काळ आम्ही ऍक्टिव्ह करून टीमला आम्ही हे केलं होतं। माननीय सीपी सर यांचे पण आदेश, जॉईंट सीपी साहेब यांचे पण आदेशाने आम्ही तात्काळ तपासाला सुरुवात केलेली होती आणि आमच्या टीमने अवघ्या 15 तासामध्ये 100च्या वर सीसीटीव्ही फुटेज चेक केले आणि ते सीसीटीव्ही टीम आम्ही डिवाइड करून आणि सीसीटीव्ही फुटेज चेक केल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की जो एक आरोपी आम्हाला मिळाला। आम्ही पुन्हा आमचे सोर्स ऍक्टिव्ह केले आणि त्या सोर्सच्या माध्यमातून आम्हाला तो पहिला आरोपी, त्याचं नाव होतं तुषार उर्फ धर्मा रणजित मेश्राम, वय 20 वर्ष, राहणार फुटाळा वस्ती, पोलीस स्टेशन अंबाझरी, यास आम्ही ताब्यात घेतलं। त्याला डिटेल चौकशी केली। त्याला विचारपूस मध्ये आम्हाला हे लक्षात आलं की त्याच्यासोबत समीर विजय कावळे, वय 22 वर्ष, राहणार आदिवासी नगर, गोरेवाडा रोड, गिट्टी खदान, हा त्याच्यासोबत होता आणि त्यांनी त्यांच्या जवळची त्याची जी 2 व्हीलर आहे ती वापरलेली होती। चाकू वापरलेला होता, मोबाईलचा वापर झालेला होता। मग तुषारच्या सांगण्यावरून, तुषारच्या याच्यावरून आणखी सीसीटीव्ही फुटेज आणि बाकीच्या एव्हिडन्सवरनं आम्ही समीरला ताब्यात घेतलं। त्याला विचारपूस केली की तू कसं काय ती म्हणजे शिवाय होऊ शकत नाहीये। तर आम्ही अधिक तपासामध्ये गेल्यामुळे आम्हाला लक्षात आलं आणि आम्हाला तपासात निष्पन्न झालं की तो अमन तोडसा माय, वय 24 वर्ष, बिरसा मुंडा, फुटाळा जुनी वस्ती, पोलीस ठाणे अंबाझरी, इथेच तो राहतो, तुषार मेश्रामच्या घराजवळच। तर यांनी हा गेटवे हॉस्पिटल येथे मेडिकलमध्ये काम करतो। यांनी समीरला टीप दिलेली होती की रोज या वेळी इथनं अशी कॅब जाते आणि म्हणून मग समीर आणि तुषार या दोघांनी मिळून ही घटना हे केलेली होती आणि मग आम्ही या तिघांनी असं ताब्यात घेतलेलं आहे। त्यांच्याकडून वेपन जप्ती केलेली आहे, गुन्ह्यात वापरलेली गाडी जप्त केलेली आहे आणि मोबाईल सुद्धा आम्ही जप्त केलेले आहे आणि आमची जवळपास 30,000 रुपयाची रिकव्हरी सध्या झालेली आहे। पुढे तपासात आणखी तपास चालू आहे आणि समीर विजय कावळेवर यापूर्वीचे 2 गुन्हे आहेत। तुषार मेश्राम आणि अमन तोडसाम या दोघांवर पूर्वीचे कुठलेही गुन्हे नाही आहेत। या सगळ्या घटनांच्या मागच्या काय कारण यांना पैसे पाहिजे होते, बाकीचे म्हणजे व्यसन आणि जुगार, गांजा यासाठी चोऱ्या करण्याचा त्यांचा उद्देश होता। एका आठवड्यात 3 डिटेक्शन केले। आमच्या इथे आता जे एपीआय चौधरी आहेत आणि PSI मारकवाडे आणि आमची पूर्ण डीबी टीम हे अत्यंत उत्कृष्ट काम करतात। आम्ही जेव्हा त्यांना सांगितलं की अशा घटना घडत आहेत किंवा काय, जिथे सीसीटीव्ही फुटेज किंवा लगेच सोर्स आपले डेव्हलप करून हे होऊ शकतात, त्यासाठी आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलेलं होतं की रॉबरी सारखे गुन्हे जे किंवा असे चोऱ्या, मोठ्या मोठ्या घरफोड्या ह्या जर आपल्या हद्दीमध्ये होत असेल तर लोकांचा अविश्वास आपल्यावर
त्याच्यावर वाढणे, तर हा वाढू नये करिता तुम्हाला चार्ज व्हावं लागेल आणि त्यासाठी तुम्हाला तुमचं कॅलिबर दाखवावं लागेल. त्याकरिता त्यांनी दिवस रात्र मेहनत करून दोन्ही टीम त्यांना सांगितलं गेलं की तुम्ही टीम डिवाइड करा, फक्त डे आणि नाईटच्या वर्षावर राहू नका. म्हणजे 12 तास नोकरी करणं आणि हे आपलं काम नसून डीबीचं काम आहे की डिटेक्शन करणं, तर यासाठी तुम्हाला 24 तास मेहनत करावं लागेल. मी त्या डीबीला कुठलेही या काळामध्ये ना बंदोबस्त दिलेला आहे, ना त्यांना कुठल्याही प्रकारची तपास लावलेले आहे किंवा ड्युट्या लावलेल्या आहे. त्यांना फक्त डिटेक्शनसाठीच मी मोकळं सोडलेलं आहे. त्यांच्यावर मी विश्वास दाखवल्यामुळे त्यांनी स्वतः दिवस रात्र मेहनत करून म्हणजे उपाशी तापाशी राहून वेळेनुसार त्यांनी हे डिटेक्ट केलेलं आहे. 24 तासात केलेलं आहे. या सर्व कामगिरीला माननीय पोलीस आयुक्त सिंघल साहेब यांचं खूप मोलाचं मार्गदर्शन ठरलेलं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय सहपोलीस आयुक्त रेड्डी साहेब, अपर पोलीस आयुक्त नॉर्थ रिजन दाभाडे साहेब, DCP राहुल मधले साहेब, ACP नंदनवार साहेब यांच्यासह मी API संकेत चौधरी, PSI धनाजी मारकवा, हेड कॉन्स्टेबल सुभाष वासाडे, योगेश चांबारे, NPCM उल्लोणकर, पोलीस शिपाई मनोज सोनवणे, माणिक दैफळे, उत्तम सरकटे, भुवनेश्वर मोहोळ आणि ऋषभ निशितकर आणि सायबर टीमचा जो आमचा इथला आहे झोन 2चा विक्रम ठाकूर, याचं पण अत्यंत मोलाची कामगिरी झालेली आहे आणि सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या टीमने अत्यंत उत्कृष्ट काम केलेलं आहे. Hari